शेतकरी मित्रांनो, हे 2 दिवस खूप महत्त्वाचे आहे. बुधवारी 19 ऑगस्ट आणि गुरुवारी 20 ऑगस्ट. या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रात वातावरण कसं असणार आहे, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बुधवारी 19 ऑगस्टला जर बघितलं, तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस हा असणार आहे. सर्वात आधी आपण जर कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली हा परिसर बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा दुपारी दिसत आहे. ईश्वरपूर, तासगाव, सांगली, कराड, विटा, मायनी, त्याचबरोबर इथे सातारा, कारेगाव हा परिसर बघितला, वाई, भोर, महाबळेश्वरचा काही परिसर, त्याचबरोबर चिपळूण, खेड, संगमेश्वर, त्याचबरोबर लांजा, राजपूर, विजयदुर्ग, देवगड, कणकवली, मालवण, सावंतवाडी हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला, तर या परिसरांमध्ये काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर लोणावळा, लवसा, नागठाणे, मुरुड, जंजिरा, त्याचबरोबर येथे जर आपण जुन्नर परिसर बघितला, शहापूर, कोळगाव, बदलापूर, त्याचबरोबर अकोले, घोटी, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, त्याचबरोबर आपण जर बराचसा म्हणजे परिसर जर बघितला, तर या भागात देखील चांगल्या प्रमाणात म्हणजे चांगला म्हणण्यापेक्षा रिमझिम पाऊस आहे. खूप शेतकऱ्यांना उत्सुकता आहे पावसाची, पण शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे. आपण जर सटाणा, नामपूर, मालेगाव, त्याचबरोबर चांदवड, मनमाड, नांदगाव, निफाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, खिरडी, कन्नड हा परिसर जर बघितला, तर या भागात पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. चाळीसगावमध्ये देखील पावसाची तीच परिस्थिती आहे. म्हणजे रिमझिम पाऊस झाला तर होईल. चाळीसगाव, पाचोरा, शेवगाव, भोकरदन, जाफराबाद या परिसरामध्ये. बाकी इथे जर फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, खिरडी, गंगापूर, पैठण, अमरापूर, पाथर्डी, शिरूर, कासार, कडा, जामखेड, पाटोदा, कर्जत, करमाळा, परांडा, भूम, बार्शी, वैरा, कुरोडवाडी, धाराशिव, तेर, तुळजापूर, लोहारा, कळंब, केज, अंबाजोगाई, वडवणी, माजलगाव, परतूर, शेलू, त्याचबरोबर लोणार, आपण जर म्हणजे मेहकर, शेवगाव, जिंतूर, परभणी, गंगाखेड, परळी, अंबाजोगाई, अहमदपूर, लातूर, शिरूर, औसा, निलंगा हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. धाराशिव, त्याचबरोबर बार्शी, भूम, कळंब, त्याचबरोबर परांडा, त्याचबरोबर आपण जर म्हणजे बरेचसे परिसर जर बघितले, तर या परिसरांमध्ये रिमझिम पाऊस आहे. जास्त काय पाऊस आपल्याला या परिसरात देखील काही दिसत नाही आहे. इकडे नांदेड, आपण जर नांदेड परिसर बघितला, उमरखेड, हिंगोली, पुसद, अर्नी, यवतमाळ, त्याचबरोबर आदिलाबाद हा जरी आपण परिसर बघितला, तर या भागात देखील रिमझिम पाऊस हा असणार आहे. बाकी वरारा, हिंगणघाट, चिमूर, उमरेड, नागपूर, तुमसर, भंडारा, रामटेक, त्याचबरोबर गोंदिया, साकोली, ब्रह्मपुरी, गडचिरोली, त्याचबरोबर चंद्रपूर हा देखील आपण परिसर जर बघितला, तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. जास्त नाही आहे, मध्यम स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर अकलूज, इंदापूर, पंढरपूर, सांगोला, विटा, ईश्वरपूर, सांगली, बारामती, दौंड, कात्रज, शिरूर, अहिल्यानगर, पाथर्डी, बीड हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला काही प्रमाणात म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी बुधवारी 19 ऑगस्टचा हा हवामानाचा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आपण जर गुरुवारी 20 ऑगस्टला जर बघितलं, तर आपल्याला 20 ऑगस्टला देखील बार्शी, धाराशिव, पंढरपूर, सोलापूर, त्याचबरोबर जामखेड, कर्जत, इंदापूर, अकलूज, बीड, पाथर्डी, अहिल्यानगर, पैठण, अंबड, जालना, परतूर, जिंतूर, परभणी, माजलगाव, परळी, अहमदपूर, लातूर, केज, उदगीर, धाराशिव, नलदुर्ग, अक्कलकोट हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर लातूर, उदगीर, अहमदपूर, नांदेड, परभणी, परळी, माजलगाव, अंबड, परतूर, जालना, जिंतूर, मेहकर, वाशिम, हिंगोली, पुसद, उमरखेड, त्याचबरोबर अर्नी, यवतमाळ,
पांढरकवडा, आदिलाबाद, वरारा, चंद्रपूर, सिरपूर हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर गडचिरोली, ब्रह्मपुरी, चिमूर, हिंगणघाट, त्याचबरोबर वर्धा, उमरेड, भंडारा, साकोली, गोंदिया, तुमसर, रामटेक, त्याचबरोबर अरवी हा देखील परिसर जर आपण बघितला तर या भागात आपल्याला म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दिसत आहे. जास्त नाही आहे, पण मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या देखील भागामध्ये आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर अमरावती परिसर जर बघितला तर अमरावतीमध्ये आपल्याला काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. आपण जर बघितलं तर अंजनगाव, अचलपूर, अकोट, पाटी हा परिसर देखील बघितला तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. जास्त काही पाऊस वगैरे नाही आहे. त्याचबरोबर धरणी धरणीमध्ये देखील तीच परिस्थिती आहे, कोरडं वातावरण. त्याचबरोबर जळगाव, जामत, मलकापूर, खामगाव हा देखील परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. भुसावळ, जळगाव, त्याचबरोबर आपण जर रावेर, त्याचबरोबर चापोडा, धरणगाव, पाचोरा, शेवगाव, बळनेर, पारोला, धुळे, त्याचबरोबर मालेगाव, चाळीसगाव, नांदगाव, नामपूर, साक्री, त्याचबरोबर नंदुरबार, पिंपळनेर, सटाणा, चांदवड, मनमाड, निफाड, येवला, कोपरगाव, सिन्नर, नाशिक, दिंडोरी हा देखील परिसर बघितला तर या भागात आपल्याला म्हणजे पाऊस जास्त नाही आहे, पण ढगाळ वातावरण या परिसरामध्ये असणार आहे. त्याचबरोबर पेठ परिसर बघितला तर पेठ परिसरात देखील रिमझिम पाऊस असणार आहे. त्र्यंबकेश्वर, खंडाळा, घोटी, शहापूर, वडा, कुळगाव, बदलापूर, त्याचबरोबर कर्जत, जुन्नर, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे, लवसा, लोणावळा, नागठाणे, मुरुड, जंजिरा, माणगाव, महाड, मंडणगड, हरिहरेश्वर, दापोली, खेड, महाबळेश्वर, चिपळूण, त्याचबरोबर संगमेश्वर, जयगड, दाभोल, रत्नागिरी, लांजा, राजपूर, कणकवली परिसर, सावंतवाडी, घरगुटी, त्याचबरोबर म्हणजे बराचसा आपण जर परिसर बघितला तर आपल्याला काही प्रमाणात या भागात रिमझिम पाऊस हा दिसत आहे. ही जी समुद्र किनारपट्टी आहे त्या पट्टीमध्ये. शेतकरी मित्रांनो, या 2 दिवसामध्ये म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. काही भागामध्ये रिमझिम पावसाचं वातावरण आहे. आपण सलग 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.